नमस्कार फ्रेंड. आपण दलित साहित्य हा विषय हाताळत होतो. ह्या विषयातील पुढचा घटक, घटक 2, उपघटक ई, दलित साहित्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्ष या घटकाचा, या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. एम ए मराठी, मुंबई विद्यापीठाच्या एम ए मराठीतील सेमिस्टर 1मधील हा विषय आहे. तर दलित साहित्य हा विषय आहे. हा दलित साहित्याचा विषयात सिरीज चालू आहे आपली. या विषयातील घटक दुसरा चालू आहे आणि दुसऱ्या घटकामधील उपघटक ई नावाचा उपघटक आहे. ह्या उपघटक दलित साहित्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्ष या पाठाचा, या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. चला तर सुरू करूया. ह्या घटकाचं उद्देश काय आहेत? उद्देश जाणून घेऊया या घटकाचे. दलित साहित्याची सामाजिकता लक्षात घेणे. जे दलित साहित्य आहे त्याची त्या समाजामधील सामाजिकता हे लक्षात घेणं आहे. पुढे दलित साहित्यातील सांस्कृतिकता समजून घेणे. दलित साहित्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्षाचा अभ्यास करणे हे एक उद्दिष्ट आहे. दलित साहित्य चळवळीचा आढावा घेणे हा एक उद्देश आहे. दलित साहित्यातील मूल्य संघर्ष लक्षात घेणे हा एक उद्देश आहे. ते ह्या पाठात आपण कोणते उद्दिष्ट पाहणार आहोत? तर दलित साहित्याची जी सामाजिकता आहे, समाजाशी निगडीत असलेलं दलित साहित्य समजून घेणार आहोत. दलित साहित्यातील जी संस्कृत आलेली आहे ती समजून घेणार आहोत. दलित साहित्यातील जे सामाजिक आणि संस्कृत जो संघर्ष आला आहे, यांचा जो संघर्ष आला आहे, त्या संघर्षाचा अभ्यास आपण करणार आहोत. पुढे दलित साहित्यातील चळवळ आहे, त्या चळवळीचा आपण आढावा घेणार आहोत. पुढे दलित साहित्यातील जे मूल्य संघर्ष आहेत, ते मूल्य संघर्षांचा अभ्यास आपण करणार आहोत. प्रस्तावना. दलित साहित्य हा वाङ्मयीन प्रवाहातून निर्माण झालेला साहित्य आहे. दलित साहित्य काय? वाङ्मयीन प्रवाहातून निर्माण झालेलं आहे. प्रेरणा हजारो वर्षांच्या गुलामगिरीविरुद्ध झालेल्या प्रक्षोभक चळवळीतून आत्मसन्मानाची स्फुरणा तयार झालेली आहेत. ही प्रेरणा घेऊन हे दलित साहित्य उदयास आलेलं आहे, निर्माण झालेलं आहे. उद्देश काय आहे ह्या दलित साहित्याचं? तर आपलं अस्तित्व, मानवी मूल्य सिद्ध करणे हे एक उद्देश आहे. ह्या साहित्याने पारंपरिक मूल्यव्यवस्था, जातीव्यवस्था आणि धार्मिक रूढी परंपरा यांना स्पष्टपणे नकार दिला आहे. ह्या साहित्याने काय केलेलं आहे? तर अस्तित्व, मानवी मूल्य सिद्ध करत ह्या साहित्याने पारंपरिक जी मूल्यव्यवस्था होती, जी जाती व्यवस्था होती, जी वर्णव्यवस्था होती, जे धार्मिक रूढी परंपरा होत्या, यांना स्पष्ट नकार दिलेला आहे आणि अस्तित्व आणि मानवी मूल्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे स्वरूप कसं आहे ह्या दलित साहित्याचं? तर दलित हे समूहाचे जीवन आहे. दलित हे काय? तर समूहाचे जीवन आहे. आत्मसन्मान आणि गुलामगिरी विरोधीची वेदना प्रभावीपणे मांडून सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्षाचे रूप अभिव्यक्त करते. याचं स्वरूप कसं आहे दलित साहित्याचं? ते एक सामाजिक जीवनावर आधारित आहे. ते आत्मसन्मान, गुलामगिरी विरोधीची जी वेदना आहेत त्या प्रभावीपणे मांडण्याचं काम हे दलित साहित्य करतं आणि सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्षाचे रूप जे आहे ते अभिव्यक्त करते, समाजापुढे मांडण्याचं काम करतं हे दलित साहित्य. दलित साहित्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्षाचे स्वरूप. दलित साहित्य हा सामाजिक आणि सांस्कृतिक दस्तऐवज आहे. दलित साहित्य काय आहे? तर सामाजिक आहे आणि सांस्कृतिक दस्तऐवज आहे. या दलित समाजातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनांचे संदर्भ आलेले आहेत. या दलित साहित्यात काय काय आलेलं आहे? तर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनांचे संदर्भ आलेले दिसून येतात. या संघर्षाच्या स्वरूपात खालील प्रमुख विचारांचा समावेश आपण करतोय. दलित जाणीवेची संवेदना, वेदनांचा आविष्कार, आंबेडकरी अस्मिता दर्शन, जातीव्यवस्था नकार, धार्मिक प्रथांना विरोध, बौद्ध धर्मत्व, संवैधानिक मूल्य विचार या स्वरूपात विचार करत आहोत. हे विचार प्रखर आणि आक्रमकपणे मांडले गेलेले आहेत. काय? या संघर्षाच्या स्वरूपातील काय विचारांचा समावेश आहे. कोणत्या विचारांचा समावेश आहे? तर दलित जाणीवेची संवेदना, वेदनांचा आविष्कार, आंबेडकरी अस्मिता दर्शन, जातीव्यवस्थेला नकार, धार्मिक प्रथांना विरोध, बौद्ध धर्मत्व, संवैधानिक मूल्य विचार ह्या प्रमुख विचारांचा समावेश या दलित साहित्यामध्ये आहे. तर हे विचार कसे आहेत? तर प्रखर आणि आक्रमकपणे मांडले गेलेले आहेत. दलित्वाचा शोध. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून दलित समाजात गुलामगिरीची जाणीव आणि आत्मभान आले. काय आलं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचे जे विचार आहेत त्या विचारातून दलित समाजामध्ये काय झालेलं आहे? तर गुलामगिरीची जाणीव आणि आत्मभान आलेलं आहे दलितांमध्ये. कवींनी दलित्वाचा शोध घेतला आणि तो
साहित्यातून अभिव्यक्त केला. दलित कवींनी काय केलं आहे, तर दलितवादाचा शोध घेत तो आपल्या साहित्यातून अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदाहरण काय, तर कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितेतील तुमची रखत महाकाव्य सोन्याचा सोन्याचा घात खाणारी या ओळीतून आत्मभान व्यक्त केलेलं आहे. याचं उदाहरण काय देता येईल, तर कवी नामदेव ढसाळ आहेत यांच्या कवितेतील एक ओळ आहे, ती तुमची रखत महाकाव्य सोन्याचा घात खाणारी या ओळीतून हे आत्मभान त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दलित जाणीवेची संवेदना. दलित साहित्यात दलित जाणीव ही मध्यवर्ती आहे, जी केवळ भावनिक न राहता आत्मभान देणारी आहे. दलित साहित्यामध्ये ते मध्यवर्ती असे हे दलित जाणीव ही मध्यवर्ती आहे आणि ही केवळ फक्त भावनिक नाही आहे, तर ही आत्मभान देणारी जाणीव आहे. या जाणीवेत दलित शोषितांच्या जीवनातील दुःख, अपमान आणि वेदना यांचा आधार आहे. या जाणीवेत कोणत्या गोष्टींचा आधार आहे, तर दलित शोषितांच्या जीवनातील जे दुःख आहे, अपमान आहे, हे वेदना यांचा आधार ह्या दलित साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेतून ही जाणीव विकसित झालेली आहे. उदाहरणे, डॉक्टर M.R. सोनकांबळे यांच्या आठवणींची पक्षी या आत्मकथनातील सामाजिक जाणीव, सतीश काळसेकर यांच्या कवितेतील आठवणींची पक्षीचा संबंध, हे आपण उदाहरणे घेऊ शकतो. दलितांच्या वेदनांचा आविष्कार. दलित साहित्यात तळमळीचे, कष्टकरी, वंचितांचे जगणे प्रभावीपणे आलेले आहे. हे जे दलित साहित्य आहे ना, ह्या दलित साहित्यामध्ये तळमळीचं जीवन, कष्टकरी आणि वंचितांचे जगणे जे आहे, ह्या जीवनाचा प्रभावीपणे इथे मांडलेला दिसून येतो. तर पुढे भारतीय समाजरचनेत अस्पृश्यता, गुलामगिरीमुळे झालेल्या वेदनांचा आविष्कार साहित्यात आहे. तसेच भारतामध्ये जे समाजरचना होती, जे वर्णव्यवस्था होती, त्यात अस्पृश्यता, गुलामगिरीचे वातावरण होतं, ह्या वेदना होत्या, त्या वेदनांचा आविष्कार ह्या दलित साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणे, संत चोखामेळा, सर्जन कसाई, कर्ममेळा यांच्या साहित्यात दलित जीवनाचे चित्रण आपल्याला दिसून येते. दलित लेखकांनी कथा, कादंबऱ्यातून वरील अन्याय, अत्याचार आणि विषमतेच्या वास्तव्य चित्रण केलेले दिसते. तर आपण ह्याचं उदाहरण काय घेऊ शकतो, तर संत चोखामेळा, सजन कसाई, कर्ममेळा यांनी जे साहित्य लिहिले, त्या साहित्यामध्ये दलितांचं जीवन त्यांनी रेखाटलेलं आहे. पुढे दलित जे कवी आहे, लेखक आहेत, त्यांनी आपल्या कादंबऱ्यामध्ये, कथांमध्ये दलितांवरील झालेले जे अन्याय आहेत, अत्याचार आहेत, जे विषमता आहेत, जे भेदभाव आहेत, यांचं वास्तव चित्रण केलेलं यांच्या दलित लेखकांच्या कादंबऱ्यामध्ये, कव्यांमध्ये, कथांमध्ये आपल्याला हे चित्रण दिसून येतं. जाती व्यवस्थेला नकार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून दलित समाजात क्रांतिकारक बदल झाला आणि साहित्यकारांनी जाती व्यवस्थेचा विषमतेला ठामपणे नकार दिला. जे डॉक्टर बाबासाहेबांचे जे विचार होते, त्या विचारातून जे दलित समाज आहे त्यांच्यामध्ये आत्मभान निर्माण झाले, आत्मविश्वास तयार होऊन त्यांनी क्रांतिकारक बदल सुरू झाला आणि साहित्यकारांनी जाती व्यवस्थेची जी विषमता होती, त्या विषमतेला ठामपणे नकार दिलेला आपल्याला दिसून येतो. आणि हे कशातून झालेलं आहे, तर हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून ही क्रांतिकारक बदल झालेला दिसून येतो. वतनदारी. गावोगावी असलेल्या वतनदारी पद्धतीमुळे दलितांचे शोषण झाले, ज्याला आंबेडकरांनी नाकारले. पूर्वी वतनदारी हा प्रकार खूप होता आणि ह्या वतनदारी प्रकारामुळे जे गोरगरीब होते दलितांचे शोषण होत असे आणि ह्या वतनदारी पद्धतीला दलितांचे शोषण होत असल्याने आंबेडकरांनी ही पद्धत, ही जे वतनदारी पद्धती आहे, ह्याला प्रखरपणे नकार दिला आपल्याला दिसून येते. आंबेडकरांनी नाकारलेलं दिसून येतं. शाहिरांचे योगदान. शाहीर केरूबा गायकवाड यांसारख्या दलित शाहिरांनी जलशातून आंबेडकरांचे विचार प्रभावी मांडलेले आहे. पुढे जे दलित शाहीर होते, त्यांनी काय केलेलं आहे, ते केरूबा गायकवाड नावाचे जे दलित शाहीर होते, त्यांनी जलशातून आंबेडकरांचे विचार लोकांपर्यंत, समाजापुढे प्रभावीपणे मांडलेले दिसून येतात. त्याचं उदाहरण काय आहे, कवी वामन निंबाळकर यांचे कळत नव्हते तेव्हा कळले, बापाला मारली होती लाथ पाटलाने, ही कविता आहे. तसंच जे.व्ही. पवार यांची कोपऱ्यात बसून शिकलेल्यांना ही कविता, ही काही उदाहरणे आहेत. ह्या कवितांच्या माध्यमातून दलितांवरचे झालेलं शोषण समाजापुढे मांडण्याचं काम या दलित कवींनी, लेखकांनी केलेलं दिसून येतं. धार्मिक प्रथांना विरोध. दलित साहित्यात धार्मिक रूढी, परंपरा आणि ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध प्रखर विरोध आढळतो.
दलित साहित्यामध्ये प्रामुख्याने धार्मिक रूढी, परंपरा आणि ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध प्रखर विरोध केलेला आपल्याला आढळून येतो. दलित कविकांनी आपल्या कवितांमधून दाभिन्यतेला आणि अंधश्रद्धांना आव्हान दिलेले दिसून येते. याची काही उदाहरणं आहेत. कवींनी महाकाव्य या कवितेतून वाल्मिकींच्या रामराज्याच्या स्तुतीवर टीका केलेली दिसून येते. बाबूराव बागुल यांनी सूळ या कथेमध्ये धार्मिक रूढी आणि परंपरांना नकार दिलेला दिसून येतो. आंबेडकरी अस्मिता दर्शन. दलित साहित्य हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभावी आविष्कार आहे. दलित साहित्य काय आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत त्यांचा हा प्रभावी आविष्कार आहे. आंबेडकरी विचाराने दलित समाजाला आत्मसन्मान, अस्मिता आणि आत्मविश्वासाची प्रेरणा दिली. आंबेडकरी विचारांनी काय केलेलं आहे तर जो दलित समाज आहे, जो वंचित समाज आहे, त्या वंचित समाजाला, दलित समाजाला आत्मसन्मान मिळवून दिला, अस्मिता मिळवून दिली आणि आत्मविश्वासाची प्रेरणा मिळवून दिलेली आहे. या साहित्याचे ध्येय दलित समाजाची नवी ओळख निर्माण करणे हे आहे. उदाहरणार्थ नामदेव ढसाळांची कविता, आज आमचे जे काही आहे ते सर्व तुझंच आहे, हे जगणं आणि मरणं, हे शब्द आणि ही जीभ, हे सुख आणि दुःख, हे स्वप्न आणि वास्तव, ही भूक आणि तहान, सर्व पुण्यमाही तुझेच आहे. या ओळीतून आंबेडकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केलेले आपल्याला दिसून येते. आज आमचे जे काय आहे ते सर्वच तुझे आहे, जे जगणं, हे जगणं आणि मरणं, हे शब्द आणि ही जीभ, हे सुख आणि दुःख, हे स्वप्न आणि वास्तव, ही भूक आणि तहान, हे सर्व पुण्याही तुझीच आहे. या ओळीतून आंबेडकरांप्रती कृतज्ञता व्यक्त झालेले दिसून येते. बौद्ध धर्मत्व. डॉक्टर आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे भारतीय इतिहासात बौद्ध धर्मविषयक नवे ज्ञान आणि भान झाले. प्रभाव काय पडला तर बौद्धिक धर्म स्वीकारण्यामुळे दलित समाजाला संघटित होण्याची आणि आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे दलित साहित्याला नवी दिशा मिळाली. ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा बौद्ध धर्म स्वीकारला 1956 साली, त्यामुळे ह्या समाजामध्ये प्रभाव काय पडला तर बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे दलित समाजाला संघटित होण्याची संधी मिळाली आणि या आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळाली, ज्यामुळे दलित साहित्याला एक नवी दिशा मिळालेली दिसून येते आपल्याला. बौद्ध तत्त्वज्ञान. त्रिपिटक आणि बुद्धाचा संघ यांचा प्रभाव दलित साहित्यावर आढळतो. हे जे बौद्ध तत्त्वज्ञानमध्ये त्रिपिटक आणि बौद्धाचा संघ जो आहे यांचा प्रभाव दलित साहित्यावर आढळून येतो आपल्याला. उदाहरण घेता येईल तर केतन पिंपळपुरे यांचे नोबल ट्रूथ ही कविता बौद्ध तत्वावर आधारित असून ती तृष्णे, मानवी दुःखाचे कारण या संकल्पनेवर भाष्य करते. संवैधानिक मूल्यविचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली. संविधानात्मक मूल्ये, संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवाधिकार या मूल्यांवर आधारित लेखनाला दलित साहित्यात महत्त्व मिळाले. उदाहरण नामदेव ढसाळ्यांचा गोल्डफिटा. नंतर उरल्या सुरल्यांनी कुणालाही गुलाम करू नये, लुटू नये, काळ गोर म्हणू नये, तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र असं हिणवू नये, माणूस असूनही गाव माणसाचे. या ओळी मानवतेला महत्त्व देणाऱ्या संविधानिक मूल्यांवर जोर देतात. दलित समारोप. आपल्या शेवटच्या घटकामध्ये आलो. त्याचा समारोप कसा आहे, सारांश काय घेता येईल तर दलित साहित्याने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात क्रांतिवादी भूमिका घेतली. या साहित्यातून जुन्या नव्याचा, पारंपरिक आधुनिकतेचा आणि वैचारिक मूल्यवादी संघर्ष स्पष्ट झाला. या साहित्याने जातीव्यवस्थेविरुद्धचा तीव्र विद्रोह, पारंपरिक रूढी, धर्मसत्ता आणि अंधश्रद्धा यांवर कठोर टीका केली. निष्कर्ष. दलित साहित्य हा सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचा एक मौल्यवान दस्तऐवज ठरला. निष्कर्ष काय घेता येईल तर दलित साहित्य जे आहे हे सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्षाचा एक मौल्यवान दस्तऐवज ठरलेला आहे आजच्या काळात. आता काही प्रश्न उत्तर आलेत ते पाहूया. प्रश्न. दलित साहित्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्षाचे स्वरूप सविस्तरपणे स्पष्ट करा. उत्तर. दलित साहित्य हा सामाजिक व सांस्कृतिक दस्तऐवज आहे. यांमध्ये दलित जाणीवेची संवेदना, वेदनांचा आविष्कार, आंबेडकरी अस्मिता दर्शन, जातीव्यवस्थेला नकार, धार्मिक प्रथांना विरोध, बौद्ध धर्मत्व आणि संविधानिक मूल्यविचार या प्रमुख विचारांचा समावेश आहे. प्रश्न 2. दलित साहित्याच्या निर्मितीमागील
प्रेरणा, उद्देश आणि त्यांचे स्वरूप विशद करा. याचं उत्तर असं घेता येईल की प्रेरणा हजारो वर्षांच्या गुलामगिरीविरुद्ध प्रक्षोभक चळवळीतून आत्मसन्मानाचे स्फुरण दिसते आपल्याला. उद्देश काय तर आपलं अस्तित्व आणि मानवी मूल्य सिद्ध करणे. स्वरूप कसं आहे तर या साहित्याने पारंपरिक मूल्यव्यवस्था, जातीव्यवस्था आणि धार्मिक रूढी परंपरा नकार देऊन सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्षाचे रूप अभिव्यक्त केले. प्रश्न 3, दलित साहित्याने जातीव्यवस्था आणि पारंपरिक धार्मिक प्रथांना कशा प्रकारे आवाहन केले, उदाहरणासहित स्पष्ट करा. जातीव्यवस्था आंबेडकरांच्या विचारातून विषमतेला ठाम नकार, वतनदारी विरोध, उदाहरणार्थ कवी वामन निंबाळकर यांची बापाला मारली होती लाद पाटलाने ही कविता. धार्मिक प्रथा, धार्मिक रूढी परंपरा आणि ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध प्रखर विरोध, उदाहरणार्थ बाबूराव बागल यांचे सूळ हे कथा घेता येईल, उदाहरण म्हणून हे घेता येईल. प्रश्न 4, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी दलित साहित्याला आत्मभान आणि अस्मिता दर्शन कसे दिले ते समजावून सांगा. उत्तर, आंबेडकरी विचारातून दलित समाजात गुलामगिरीची जाणीव आणि आत्मभान आले. दलित्वाचा शोध ह्या विचारांनी दलित समाजाला आत्मसन्मान, अस्मिता आणि आत्मविश्वासाची प्रेरणा दिली, ज्यामुळे साहित्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जगण्याची नवी दिशा मिळाली. उदाहरणार्थ नामदेव ढसाल यांची आज आमचे जे काही आहे ही कविता. प्रश्न 5, दलित साहित्यातील दलित जाणीवेची संवेदना आणि दलितांच्या वेदनांचा आविष्कार यावर विस्तृत भाष्य करा. संवेदना पहिले समजून घेऊया. संवेदना, दलित जाणीव ही आत्मभान देणारी असून ती शोषितांच्या जीवनातील दुःख, अपमान, वेदनांवर आधारित आहे. वेदनांचा आविष्कार, तळमळीचे, कष्टकरी आणि वंचितांचे जगणे, अस्पृश्यता व गुलामगिरीमुळे झालेल्या वेदनांचे चित्रण. ह्याचं उदाहरण घेता येईल संत चोखामेळांचे साहित्य, तसेच संतू ही कथा. प्रश्न 6, बौद्ध धर्मत्व आणि संवैधानिक मूल्यविचार या दोन घटकांनी दलित साहित्यावर कोणता प्रभाव पडला. बौद्ध धर्मत्व, जेव्हा 1956 साली धर्म स्वीकारल्यामुळे दलित साहित्याला संघटित होण्याची प्रेरणा मिळाली. बौद्ध तत्त्वज्ञान, त्रिपिटक आणि संघटन यांचा प्रभाव साहित्यावर आढळतो. उदाहरणार्थ केतन पिंपाळपुरे यांची नोबल ट्रूथ. संविधानिक मूल्यविचार, संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांवर आधारित लेखनाला महत्त्व मिळाले. उदाहरणार्थ नामदेव ढसाळ यांच्या गोलफिटामधील कविता. प्रश्न 7, दलित साहित्य हा सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचा दस्तऐवज कसा ठरतो. समोरच्या आधारावर स्पष्ट करा, चर्चा करा. दलित साहित्याने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात क्रांतिवादी भूमिका घेऊन जुन्या नव्याचा, पारंपरिक आधुनिकतेचा आणि वैचारिक मूल्यवादी संघर्ष स्पष्ट केला. या साहित्याने जातीव्यवस्थेविरुद्ध विद्रोह करून दलितांचे हक्क व अधिकार मागितले, म्हणून तो संघर्षाचा दस्तऐवज ठरतो. प्रश्न 8, दलित साहित्य चळवळीचा आढावा घेऊन त्याचे मुख्य सामाजिक आणि सांस्कृतिक उद्देश कोणते आहे ते लिहा. त्याचं उत्तर, दलित साहित्याची सामाजिकता आणि सांस्कृतिकता समजून घेणे, सामाजिक व सांस्कृतिक संघर्षाचा अभ्यास करणे आणि संघर्षातील मूल्य संघर्ष लक्षात घेणे हे दलित साहित्य चळवळीचे मुख्य उद्देश आहेत. प्रश्न 9, दलित साहित्यातील आत्मभान, दलित्वाचा शोध. आत्मभान म्हणजे दलित्वाचा शोध आणि आत्मसन्मान या संकल्पना उदाहरणांसह स्पष्ट करा. आत्मभान, डॉक्टर आंबेडकरांच्या विचारातून गुलामगिरीची जाणीव आणि दलित्वाचा शोध घेणे म्हणजे आत्मभान होय. याचं उदाहरण नामदेव ढसाळ. आत्मसन्मान, आंबेडकरी विचारातून दलित समाजाला स्वतःची अस्मिता, आत्मसन्मान आणि आत्मविश्वास मिळणे. उदाहरणार्थ कवी तू मदरबोर्ड माझा संगणाचा या कवितेत आंबेडकरांना केंद्रस्थानी ठेवून लिहिले. तू मदरबोर्ड माझा संगणाचा या कवितेत आंबेडकरांना केंद्रस्थानी ठेवून ही कविता लिहिलेली आहे. प्रश्न 10, दलित साहित्यातून मांडलेल्या विषमतेविरुद्धच्या भूमिकेचा सविस्तर अभ्यास करा. दलित साहित्यात जाती व्यवस्थेच्या विषमतेला नकार, वतनदारीला विरोध, धार्मिक रूढी परंपरांना विरोध, दांभिकतेला आव्हान आणि संवैधानिक मूल्यांचा जसं समता, बंधुत्व, स्वीकार या तिन्ही पातळ्यांवरून विषमतेविरुद्धची प्रखर भूमिका स्पष्ट होते. पुढील प्रश्न लघु उत्तरी प्रश्न आहेत ते पाहूया. शॉर्ट आन्सर्स.
आन्सर, दलित साहित्याचे सामाजिकता आणि सांस्कृतिकतेच्या संदर्भातील उद्देश कोणते आहेत? याचं उत्तर, दलित साहित्याची सामाजिकता व सांस्कृतिकता समजून घेणे आणि सामाजिक व सांस्कृतिक संघर्षाचा अभ्यास करणे हे मुख्य उद्देश आहेत. प्रश्न 2, दलित साहित्य कशाविरुद्ध प्रक्षोभक चळवळीतून निर्माण झाले? दलित साहित्य हजारो वर्षांच्या गुलामगिरीविरुद्ध प्रक्षोभक चळवळीतून निर्माण झालेले आहे. प्रश्न 3, दलित साहित्यातील संघर्षाच्या स्वरूपातील कोणतेही 4 प्रमुख विचार स्पष्ट करा. दलित जाणीवेची संवेदना. याचं उत्तर आहे, दलित जाणीवेची संवेदना, वेदनांचा आविष्कार, जातीव्यवस्थेला नकार आणि आंबेडकरी अस्मिता दर्शन किंवा संवैधानिक मूल्यविचार. प्रश्न 4, डॉक्टर M.R. सोनकांबळे यांच्या कोणत्या कृतीतून सामाजिक जाणीव व्यक्त होते? याचं उत्तर, त्यांच्या आठवणींचे पक्षी या आत्मकथनातून सामाजिक जाणीव व्यक्त होते. प्रश्न 5, संत साहित्यात दिलेले जीवनाचे चित्रण करणाऱ्या संतांची नावे सांगा. याचं उत्तर, संत चोखामेळा, संत सजन कसाई, संत कर्ममेळा. प्रश्न 6, दलित साहित्यात वतनदारीला विरोध का केला गेला? याचं उत्तर, वतनदारी पद्धतीमुळे गावोगावी दलितांचे शोषण झाले, म्हणूनच आंबेडकरांनी ती नाकारले आणि साहित्यात विरोध केला गेला. प्रश्न 7, बाबूराव बागुळ यांच्या सूळ कवितेतील विरोधाचा विषय कोणता आहे? याचं उत्तर, धार्मिक रूढी व परंपरांना नकार देणे हा या कवितेतील विरोधाचा विषय आहे. प्रश्न 8, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार कधी केला? यामुळे साहित्याला कोणती दिशा मिळाली? डॉक्टर आंबेडकरांनी 1956 साली बौद्ध धर्माचा स्वीकार केला. यामुळे दलित साहित्याला नवी दिशा मिळाली. प्रश्न 9, संवैधानिक मूल्यांमध्ये कोणत्या मूल्यांना दलित साहित्यात महत्त्व देण्यात आले? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि मानवाधिकार या मूल्यांना महत्त्व देण्यात आले. प्रश्न 10, नामदेव ढसाळ यांच्या कवितेतून आंबेडकरांप्रती कोणती भावना व्यक्त केली? आंबेडकरांनीच आपले सर्वस्व दिले आहे. याचं उत्तर, आंबेडकरांनीच आपल्याला आपले सर्वस्व दिले अशी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. आता काही टिपा आल्यात त्या पाहूया. दलित साहित्यातील मूल्यसंघर्ष. दलित साहित्याला पारंपरिक मूल्यव्यवस्था उदाहरणार्थ जातीव्यवस्था आणि आधुनिक संवैधानिक मूल्ये उदाहरणार्थ समता, न्याय, बंधुत्व, मानवाधिकार यांच्यातील संघर्ष दिसून येतो, जो सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्षाचा एक भाग आहे. टिप 2, दलित साहित्यातील गुलामगिरी विरुद्धचा विद्रोह. हजारो वर्षांच्या गुलामगिरीविरुद्ध आत्मसन्मानाचे स्फुरण. या साहित्यातून वतनदारीला थेट नकार देऊन आत्मसन्मानाची मागणी केली गेली, ज्यामुळे साहित्याला विद्रोहाचे स्वरूप आले. टिप 3, कवी नामदेव ढसाळ आणि आत्मभान. ढसाळ यांनी आपल्या कवितेतून दलितत्वाचा शोध घेतला आणि आत्मभान व्यक्त केले. तुमची रखत महाकाव्य सोन्याचा घात खाणारी या ओळीतून आत्मभान व्यक्त केले. टिप 4, डॉक्टर M.R. सोनकांबळे दलित साहित्यातील महत्त्वाचे लेखक आहेत. हे त्यांच्या आठवणींची पक्षी या आत्मकथनातून दलित जाणीवांची आणि सामाजिक संघर्षाची संवेदना प्रभावीपणे मांडलेली दिसून येते. टिप 5, दलित शाहिरांचे योगदान. दलित शाहिरांनी उदाहरणार्थ शाहीर केरूबा गायकवाड यांच्या जलशातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, आत्मभान आणि विद्रोहाची भावना दलित समाजात पोचून प्रबोधनाचे कार्य केले. टिप 6, बाबूराव बागुळ आणि धार्मिक रूढींवरील टीका. बागुळ यांनी त्यांच्या लेखनातून धार्मिक रूढी, परंपरा आणि ब्राह्मणी व्यवस्थेतील दाभिन्यतेला तीव्र विरोध केला. त्यांची सूळ ही कथा धार्मिक रूढींना नकार देण्याचे एक प्रमुख उदाहरण आहे. टिप 7, बौद्ध धर्माचा दलित साहित्यावर प्रभाव. 1956 नंतर बौद्ध धर्मामुळे दलित समाजाला आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळाली. बौद्ध धर्माचे तत्वज्ञान, त्रिपिटक आणि संघटन या गोष्टींचा प्रभाव दलित साहित्याच्या आशय आणि विचारांवर आढळतो. टिप 8, केतन पिंपळपुरे यांचे नोबल ट्रूथ. ही कविता बौद्ध तत्वज्ञानावर आधारित आहे. या कवितेत बुद्धांनी सांगितलेल्या मानवी दुःखाचे कारण असलेल्या तृष्णेच्या संकल्पनेवर भाष्य करण्यात आलेले आहे. टिप 9, संवैधानिक मूल्यांचे महत्त्व. संविधानातील न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता, मानवाधिकार या मूल्यांचा दलित साहित्याने स्वीकार केला. ही मूल्ये दलित समाजाला सामाजिक सांस्कृतिक संघर्ष करण्यासाठी वैचारिक आधार देतात. टिप 10, दलित साहित्याची क्रांतिकारी भूमिका.
दलित साहित्याची क्रांतिकारी भूमिका. दलित साहित्याने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात क्रांतिकारी भूमिका घेतली. या साहित्याने पारंपरिक रूढी, धर्मसत्ता आणि जातीव्यवस्थेविरुद्ध कठोर टीका करून दलित समाजाचे हक्क आणि अधिकार मागितले. आता काही बहुपर्यायी प्रश्न आलेत ते पाहूया. दलित साहित्याच्या निर्मितीमागील मुख्य प्रेरणा काय आहे? हजारो वर्षांच्या गुलामगिरीविरुद्ध प्रक्षोभक चळवळ. दलित साहित्याने प्रश्न 2. दलित साहित्याने प्रामुख्याने कोणत्या गोष्टीला ठामपणे नकार दिला? पारंपरिक मूल्यव्यवस्था, जातीव्यवस्था आणि धार्मिक रूढी यांना विरोध केला. प्रश्न 3. दलित साहित्य हा कोणत्या संघर्षाचा दस्तऐवज आहे? सामाजिक आणि सांस्कृतिक संघर्षाचा दस्तऐवज आहे. दलित साहित्यातील दलित जाणीवेची संवेदना कशावर आधारित आहे? दलित शोषितांच्या जीवनातील दुःख, अपमान आणि वेदना यांवर आधारित आहे. प्रश्न 5. आठवणींचे पक्ष या आत्मकथनातून सामाजिक जाणीव व्यक्त करणारे लेखक कोण होते? सोनकांबळे हे लेखक होते. प्रश्न 6. बापाला मारली होती लाथ पाटलाने ही कविता कोणत्या कवीची आहे? ती जातीव्यवस्थेवर भाष्य करते. वामन निंबाळकर यांची कविता आहे. प्रश्न 7. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार कोणत्या वर्षी केला? 1956 साली. प्रश्न 9. 8. सूळ या कथेमध्ये धार्मिक रूढी आणि परंपरांना नकार देणारे लेखक कोण होते? बाबूराव बागळ यांची ही सूळ ही कथा आहे. प्रश्न 9. नोबल ट्रूथ ही कविता बौद्ध तत्वावर आधारित असून ती कोणत्या कवीची आहे? ती पिंपाळपुरे यांची कविता आहे. केतन पिंपाळपुरे यांची नोबल ट्रूथ ही कविता आहे. प्रश्न 10. भारतीय संविधानातील कोणत्या मूल्यांना दलित साहित्यात महत्त्व देण्यात आले? न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांना साहित्यात महत्त्व देण्यात आले. तर मित्रांनो, आज आपण हा घटक चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे. दलित साहित्यामधील घटक दुसरा चालू आहे. त्यातील उपघटक ई म्हणजे हा शेवटचा घटक आहे. दुसऱ्या घटकामधले उपघटक शेवटचा आहे. तर आज हा उपघटक इथं आपण संपवलेला आहे. तुम्हाला हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून तुम्हाला हा घटक चांगला समजेल आणि तुमच्या आकलनात येईल. तसेच हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांनाही पोचवा, जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.